मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर मी आज एक स्ट्रॅटेजी एक टेक्निकल इंडिकेटरचा एक सेटअप आहे जे आपण कशा प्रकारे फॉलो करून जास्तीत जास्त प्रॉफिट जनरेट करू शकतो ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत। तर आपल्याला जे आहे एखाद्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा त्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी किंवा पोझिशनल ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तर ते टाईम फ्रेम जे आहे त्या स्टॉक्सचं, जसं की आता मी हे एक ITBs नावाचा हा एक ETF आहे। ETF पण स्टॉक्सप्रमाणे ट्रेड करतात मार्केटमध्ये। तर याचं हे चार्ट ओपन केलेलं आहे डेली टाईम फ्रेममध्ये। तर आपण पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंग किंवा जर आपण लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणार असू तर आपल्याला काय करायचं आहे ते हे टाईम फ्रेम जे आहे याला विकलीमध्ये कन्वर्ट करायचं आहे। आणि विकलीमध्ये टाईम फ्रेम कन्वर्ट केल्यानंतर इथे जे कॅन्डलचा जो टाईप प्रकार आहे तो आपल्याला याला हॉलो कॅन्डल आपण करणार आहोत। जसं की या ठिकाणी बघा कॅन्डल आहे, बार आहे, तर एक हॉलो कॅन्डलचा या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन भेटेल। हा हॉलो कॅन्डल आपण याच्यामध्ये कन्वर्ट केलेला आहे। आपल्याला आता काही इंडिकेटर्स आपल्याला या ठिकाणी लावायचे आहेत। तर त्यामध्ये जो मी इंडिकेटर लावणार आहे आपल्याला ट्रेंड स्टॉक्सचा जे आहे 3 प्रकारचे ट्रेंड असतात पर्टिक्युलर एखाद्या स्टॉकमध्ये किंवा ETFsमध्ये। तर ते ट्रेंड कसे असतात, जसे की एक अप ट्रेंड असतो ज्यावेळेस मार्केट वाढत असतो, म्हणजे तो ट्रेंड जो आहे तो अप ट्रेंड असतो। आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये करेक्शन येत असतो तर तो डाऊन ट्रेंड असतो। आणि ज्यावेळेस मार्केट एक साईडवेज झालेलं असतं ते एक साईडवेज ट्रेंड, असे अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज ट्रेंड असे 3 प्रकारचे ट्रेंड असतात। तर आपल्याला ट्रेंड ओळखण्यासाठी म्हणजे आपण काही इंडिकेटर्स या ठिकाणी लावू शकतो। तर त्याच्यामध्ये जो आहे सुरुवातीला आपल्याला काय लावायचं आहे, इम्पल्स एल्डर सिस्टीम हा एक इंडिकेटर आपल्याला लावायचा आहे। जसं की हे लावल्यानंतर बघा आता आपण इम्पल्स एल्डर सिस्टीम हा बाय डिफॉल्ट ठेवला आहे, जसं आहे तसं जिरोदामध्ये आहे। आणि आपण तो लावल्यानंतर बघा जसं की ह्या ठिकाणाहून जो आहे या ठिकाणाहून हा रेड कॅन्डल होते, या ठिकाणी हे डाऊन ट्रेंड आहे, रेड कॅन्डल डाऊन ट्रेंड इंडिकेट करतात। आणि ह्या ठिकाणी कॅन्डलचा कलर जो चेंज झाला, जसं की हा निळसर प्रकारच्या 3 कॅन्डल तयार झाला, तर हे आपल्याला इंडिकेट करतं की आता ह्या ठिकाणाहून अप ट्रेंड लागण्याची शक्यता आहे। आणि जसं की बघितलं आपण ही ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि हा अप ट्रेंड आला। परत या ठिकाणी निळ्या कॅन्डल्स तयार व्हायला लागल्या, म्हणजे हे इंडिकेशन होतं की या ठिकाणी मार्केट खाली जाऊ शकतं। परंतु ही ग्रीन कॅन्डल झाली आणि अजून वरती गेला मार्केट, आणि वरती जाऊन मग ह्या ठिकाणाहून हे इकडं मार्केटमध्ये करेक्शन आलेला होता। तर हे एक इम्पल्स एल्डर हा जिरोदामध्ये इंडिकेटर आहे आणि तो आपण वापरू शकतो। आणि दुसरा जो आहे याच्यामध्ये आपल्याला याच्या जोडीला आपल्याला काय लावायचं आहे, एक अजून इंडिकेटर लावायचं आहे आपल्याला, तो आहे मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला लावायचा आहे। तो जो आहे तो आपल्याला वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज लावायचा आहे। या ठिकाणी टाईपमध्ये जाऊन याला वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज आपण कन्वर्ट करणार आहोत। आणि याचा जो टाईम फ्रेम आहे तो आपल्याला मॅन्युअली 44 दिवसाचा करायचा आहे। आणि याचा कलर आपण बघा या ठिकाणी आपण येलो कलर करूयात आणि याला मी ओके म्हणतो। तर हा एक मूव्हिंग ॲव्हरेज आहे। ज्यावेळेस 44 वेटेड मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ह्या ठिकाणी ह्या कॅन्डलनी, ह्या विकली कॅन्डलनी ह्या ठिकाणी क्लोजिंग दिली होती, तर ह्या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो आणि ह्या अप ट्रेंडचा आपण पूर्णपणे बेनिफिट घेऊ शकतो। तर याच्यामध्ये अजून एक इंडिकेटर आपल्याला ॲड करता येईल, जे की आपल्याला पर्टिक्युलर पॉईंटला एंट्री देणार आणि पर्टिक्युलर पॉईंटला आपण एक्झिट कशा प्रकारे करू शकतो। तर त्यासाठी आपल्याला अजून एक इंडिकेटर ॲड करायचा आहे, तो म्हणजे सुपर ट्रेंड लावायचा आहे आपल्याला। सुपर ट्रेंडच्या काही सेटिंग्स आहेत ते मी सांगणार आहे। हा सुपर ट्रेंड इंडिकेटर लावला तर हा बाय डिफॉल्ट सेटिंग ही आहे, तर आपल्याला याची सेटिंग चेंज करायची आहे। तर सुपर ट्रेंडमध्ये जायचं आहे आपल्याला। या ठिकाणी आपण जे आहे याला आपण 7ला 10 करणार आहोत आणि इथं 0.9 करणार आहोत आपण। कलर आपण तेच ठेवणार आहोत आणि याला डन म्हणणार आहोत। बघा आता ह्या प्रकारे काय होतं आहे बघा, ह्या ठिकाणी जे आहे जसं की हे 44 वेटेड मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ह्या स्टॉकने ह्या ठिकाणी क्लोजिंग दिलेली होती, ह्या पर्टिक्युलर कॅन्डलने, विकली कॅन्डलने। ह्या ठिकाणी आपल्याला सुपर ट्रेंड पण इंडिकेट करतो की ह्या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो आणि याला होल्ड करायचं आहे नंतर सुपर ट्रेंडची लाईन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत। आणि ह्या ठिकाणी बघा हे वरतून उलटा सुपर ट्रेंड लागलेला आहे ह्या ठिकाणी। तर ह्या ठिकाणी आपण जे आहे
ह्या ठिकाणी आपण त्या स्टॉकला एक्झिट करू शकतो. तर आपण असे जे मूव्ज आहेत ह्या प्रत्येक स्टॉकमध्ये किंवा ETFमध्ये आपण ह्या कॅप्चर करू शकतो. जसे की आता रिसेंटमध्ये जी आहे ह्या ठिकाणी सुपर ट्रेंड लागलेला होता, पण ही 44 दिवसाच्या वेटेड मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली होता खूप. तर मग आपण ह्या असे जे पॉईंट्स आहेत हे टाळू पण शकतो आपण, कारण हा एक डाऊन ट्रेंड आहे. हा हायर आणि हा लो बनवला आहे, म्हणजे हा हायर लो असे पॅटर्न करून हा डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतो. पण जसं की आपण काही स्टॉक्सचे एक्झाम्पल बघणार आहोत. आता जसं हिरो मोटोकॉर्प नावाचा स्टॉक आहे, याचा चार्ट मी दाखवतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी इथे सुपर ट्रेंड लागलेला होता आणि ह्या ठिकाणी 44 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजला पण ह्या कॅन्डलने क्लोज केलेला आहे. त्यानंतर थोडे दिवस कन्सॉलिडेट करतं आहे आणि आता हे अप ट्रेंड सुरू झालेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो, ह्या इथे पण करू शकतो आणि वेट करू शकतो आणि प्रॉफिट जनरेट. जसं की मागे बघसाल तर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी ह्या पर्टिक्युलर डेला इथे सुपर ट्रेंड लागलेला होता. 44 दिवसाला क्रॉस केल्यानंतर आपण एंट्री घेतलेली होती इथं आणि यानंतर मार्केट हा पूर्णपणे अप ट्रेंडमध्येच गेलेला आहे. तर असे आपल्याला जे आहे याच्यामध्ये आपण करू शकतो. जसं की ऑटोबीज नावाचा जो आहे ETF, ह्या ETFमध्ये बघा, ह्या ETFने एंट्री आपल्याला ह्या ठिकाणी दिलेली होती ह्या पर्टिक्युलर कॅन्डलमध्ये आणि एक्झिट यांनी आपल्याला इथे करवलेला होता. आता असे लॉंग ट्रेंड पण आपल्याला मिळू शकतात, अप ट्रेंड जे असतात ते. आणि याच्यामध्ये बघा किती पर्सेंटने आपला, म्हणजे आपण जर हे पूर्ण होल्ड केलं असतं तर कशा प्रकारे आपल्याला नफा झाला असता ते आपण बघू. तर ह्या ठिकाणी आपण एंट्री घेतली असते याच्यामध्ये आणि इथून बघा, तो ह्या ठिकाणी जर आपण एक्झिट केला असता या रेल कॅन्डलला, तरी तो आपला पैसे डबल या पर्टिक्युलर इंडिकेटरने आपल्याला करून दिलेले होते. तर अशा प्रकारे आपण ते याच्यामध्ये ही स्ट्रॅटेजी आणि हे इंडिकेटर आहेत, हे सिम्पल सेटअप आहे. सुपर ट्रेंड लावलेला आहे आपण 10 आणि 0.9चा आणि मूव्हिंग ॲव्हरेज आपण 44 वेटेड मूव्हिंग ॲव्हरेज लावलेला आहे. ज्यावेळेस 44 वेटेड मूव्हिंग ॲव्हरेजला स्टॉक त्याच्या खाली चालला जातो त्यावेळेस तो पूर्णपणे डाऊन ट्रेंडमध्ये असतो आणि हा सुपर ट्रेंड जे आहे ते आपल्याला मदत करतो एंट्री कुठे करायची आणि एक्झिट कुठे करायचं. जसं की ह्या ठिकाणी आता सुपर ट्रेंड लागलेला होता आणि इथून हा स्टॉक जो आहे तो, म्हणजे सुपर ट्रेंड अजून काही तुटलेला नाही आहे, आता 44 दिवसाच्या वर पण गेलेला आहे. हा ऑटो सेक्टरचा ऑटोबीज नावाचा ETF आहे. जसं की BSE नावाचा जो स्टॉक आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, याच्यामध्ये आपण बघू शकतो बघा, ह्या निळ्या कलरच्या कॅन्डलने जे आहे ते सुपर ट्रेंड लागला होता आणि 44 दिवसाच्या वर मूव्हिंग ॲव्हरेजने क्लोज दिलेला होता. 44 डेज वेटेड मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर ह्या कॅन्डलने क्लोजिंग दिलेली होती आणि प्लस सुपर ट्रेंड देखील लागलेला होता. तर ह्या ठिकाणी आपली एंट्री आपण जर केली असती तर इथून आपण ह्या इथपर्यंत जो आहे तो प्रॉफिट जनरेट करू शकलो असतो आपण. हे जे 44 वेटेड मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरचे जे पण आपल्याला जसे की एंट्री मिळत आहे तर त्या ठिकाणी आपण पोझिशन बनवू शकतो आणि आरामात आपण प्रॉफिट जनरेट करू शकतो. जसं की ह्या ठिकाणी बघा, ह्या 29/7/2024ची जी कॅन्डल होती ही ह्याच्यावरती क्लोज झाली होती 44 दिवसाच्या वर आणि सुपर ट्रेंड पण लागलेला आहे आणि एक डाऊन ट्रेंड नंतर सुपर ट्रेंड लागला होता. तर ह्या ठिकाणी आपण एंट्री करू शकलो असतो आणि ह्या ठिकाणी जर आपण एंट्री केली असती तर आपल्याला बघा इथून आपण इझिली जे आहे या ठिकाणी आपली एंट्री बनत होती. आपण इझिली या ठिकाणी इथं सुपर ट्रेंड संपलेला होता, पण मुळात हे इथं ह्या ठिकाणी जे आहे इथपर्यंत जरी होल्ड केला असता आपण तर 64% आणि इथे कुठं जरी विकला असता आपण तर 61% वगैरे आपण याच्यामधून प्रॉफिट जनरेट करू शकलो असतो. तर अशा प्रकारे ही स्ट्रॅटेजी जी आहे ती लाँग टर्ममध्ये पोझिशनल ट्रेडिंगसाठी आणि स्विंग ट्रेडिंगसाठी देखील आपण वापरू शकतो आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वापरू शकतो. जसे की हा लुपिन नावाचा स्टॉक आहे. लुपिनमध्ये जे आहे हे पाठीमागे बघितलं आपण तर हे मोठे मोठे ट्रेंड आपल्याला इथून मिळालेले आहेत असे अप ट्रेंडमध्ये. म्हणजे आपल्याला ह्या इंडिकेटरचा बेनिफिट असा होतो की एक्झॅक्टली कुठे आपण एंट्री करू शकतो आणि कुठे एक्झिट करू शकतो, म्हणजे पर्टिक्युलर स्टॉकमध्ये, आणि आपण प्रॉफिट जनरेट त्या अकॉर्डिंग करू शकतो. परंतु टाईम फ्रेम जी आहे आपल्याला ही वीकली ठेवायची आहे आणि हे डेली टाईम फ्रेममध्ये पण काम करतं. पण डेली टाईम फ्रेममध्ये हे पोझिशनल ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग आपण म्हणजे हे सिग्नल फार जास्त प्रमाणात जनरेट होतात, जसे की आपण बघितलं डेली टाईम फ्रेममध्ये. तर हे अशा प्रकारे कन्फ्युजिंग पॅटर्न्स होतात. तर हे टाळण्यासाठी आपल्याला बेटर वे काय आहे, याला वीकली टाईम फ्रेममध्येच घ्यायचं आहे आणि वीकली टाईम फ्रेममध्ये आपल्याला
2 महिने, 4 महिने, 6 महिने असं वेट करून चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे प्रॉफिट आपण जनरेट करू शकतो आणि प्रॉफिट जनरेट होतो. मी स्वतः ही स्ट्रॅटेजी बऱ्याच दिवसापासून वापरत आहे आणि ही सगळी स्ट्रॅटेजी जी आहे ही मी ट्रायल अँड एरर करून तयार केलेली आहे. जसं की नॅटको फार्मामध्ये पाठीमागे इथे या ठिकाणी एंट्री मिळाली होती आणि हा पूर्ण ट्रेंड होता, पूर्ण मिळालेला होता. दुसरा त्याच्या पाठीमागे गेलो तर हा अप ट्रेंड होता आणि हा पूर्णपणे डाऊन ट्रेंड होता. शक्यतो 44 दिवस वेटेड मुव्हिंग ॲव्हरेजचे खालचे जे सुपर ट्रेंड जनरेट होतात ते अवॉइड करायचे. हा अवॉइड करायचा, हे अवॉइड हे करू शकतो आपण. आणि वरचे जे आहेत 44 दिवसाला वरती जेव्हा कट करेल, जसं की ह्या ठिकाणी 44 डेजला इथून हा डाऊन ट्रेंड होता पण इथं वरती कट करत आहे, तर मग ह्या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो आणि वेट करू शकतो. वेट करायचं आहे. रिजनेबल प्रॉफिट जनरेट झाल्यानंतर सुपर ट्रेंडने एक्झिट द्यायच्या अगोदर जर आपल्याला वाटत असेल की प्रॉफिट आपल्याला 10, 12, 15% प्रॉफिट आपल्याला मिळालेलं आहे, तर त्या ठिकाणी आपण पार्शियल एक्झिट किंवा पूर्णपणे एक्झिट करण्याचा प्लॅन देखील करू शकतो. तर अशा प्रकारे जी आहे ही बेस्ट स्ट्रॅटेजी आहे शेअर मार्केटमध्ये. जे नवीन लोक आहेत त्याच्या कधी एंट्री करायची स्टॉकमध्ये, कधी एक्झिट करायचं हे कळतच नाही, तर मग त्या ठिकाणी आपण हे असं वापरू शकतो. जसं की एखादा अजून आपण काही एक्झाम्पल बघूयात. इन्फी नावाची ही कंपनी आहे. इन्फोसिसमध्ये देखील बघा ह्या ठिकाणी एक बऱ्यापैकी चांगला आपल्याला अप ट्रेंड मिळालेला होता. दुसरा जो आहे हे आता डाऊन ट्रेंडमध्ये इथून स्टॉक गेलेला होता. खाली 44 वेटेड मुव्हिंग डाऊन ट्रेंड गेला, परत 44च्या जवळ गेला आणि तिथून परत ट्रेंड. आता जे छोटे प्रॉफिट जनरेट करायचं असेल, कंपनी चांगली लार्ज कॅप प्रकारची असेल, तर ह्या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो सुपर ट्रेंडवर. परंतु आपल्याला माहिती आहे 44 वेटेड मुव्हिंग ॲव्हरेज हा जेव्हा अगोदर ह्या ठिकाणी जसं की इथं सपोर्टचं काम करत होता आणि हे वरती आता हा 44 डाऊन ट्रेंडमध्ये गेल्यानंतर इथून ट्रेंड रिव्हर्स झालेला आहे आणि इथे रेजिस्टन्स म्हणून हा काम करतो आहे. जसं की आता हा स्टॉक इथून करेक्ट झाला, खूप प्रकारे प्रमाणात करेक्ट झालेला होता आणि इथून मग नंतर हा जेव्हा वरती अप ट्रेंड चालू झाला, तर स्टॉक मार्केट कधी हा एका डिरेक्शनमध्ये चालत नाही, वरती रेजिस्टन्स असतात. तर 44 दिवसाचा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे हा रेजिस्टन्स म्हणून त्याने वापरलेला आहे. इथं या रेजिस्टन्सपासून परत तो खाली पडलेला आहे. अजून ह्या ठिकाणी जर कधी एंट्री मिळाली आणि जर त्याने 44 मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करून वरती जर क्लोजिंग दिली तर आपण याच्यामध्ये पोझिशन बनवू शकतो. जसं की ह्या ठिकाणी बघा पाठीमागे झालेलं, इथून हा डाऊन ट्रेंड आलेला, डाऊन ट्रेंडनंतर ही जी मोठी कॅन्डल झाली होती ही 3/6/2024ची, ह्या कॅन्डलनी वरती व्यवस्थितरित्या क्लोजिंग दिलेली होती. सुपर ट्रेंड पण लागलेला होता. या ठिकाणी एंट्री करू शकतो आणि इथून आपण बघा किती पर्सेंटनी तो वाढलेला आहे. ह्या कॅन्डलला इथे जरी एंट्री केली असती आपण, तर आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे एक 20-22% मूव आपल्याला मिळालेली होती. तर आपण 15-16% तर आरामात जनरेट करू शकतो आणि चांगल्या कंपन्यांमध्ये. आणि काय झालं असतं, आपण जर समजा ह्या ठिकाणी एखाद्याने म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये एंट्री, ह्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये एंट्री घेतली असती, तर त्याला इथून हा स्टॉक जवळजवळ एक 25-30% इथं वाढलेला होता. त्यानंतर जे आहे ना ह्या डेटला ज्या प्राईजला आपण घेतलेलं त्याच प्राईजला तो स्टॉक त्यापेक्षाही खाली तो मायनसमध्ये गेलेला होता. तर असं असतो. तर हे ट्रेंड जे आहेत हे महत्त्वाचे आहेत मार्केटमध्ये, स्टॉक्समध्ये, पर्टिक्युलर ETF मध्ये किंवा स्टॉक्समध्ये. आता जनरली मी